आज मी भोरमध्ये आहे. मी काय कधी कुणाला सांगून येत नाही. भोरमध्ये पोचलो तेव्हा ह्यांनाही समजलं की मी भोरमध्ये आहे. सकाळी बोलणं झालं होतं की मी घरी आहे, पण मी भोरमध्ये चालू आहे. तर आता दानवले साहेब आहेत, एवढे लोक त्रास देतात, मी त्रास देण्यासाठी आलेलो आहे. कारण बिजी शेड्यूलमध्ये माणूस आहेत, म्हणजे माझ्यासारखं मोकळे नाहीत. पण मी पाहिलं, त्यांच्या मुलग्याला विचारलं, तर त्यांच्यासारखं बिजी शेड्यूल आमचं नसतं. तर मी थोडंच त्यांना विचारणार, कारण जास्त नाही विचारणार. खाली प्राण्यातनी आणि वरच्या प्राण्यातनी काय होतं दानवले साहेब? ते प्राणी एकदम रिलॅक्समध्ये राहतात. आता तुम्ही दोन्ही प्रकार सांभाळलेले आहेत, खाली पण आणि वर पण. ग्राउंडला लईच त्रास व्हायचा त्यांना, असे निवांत वगैरे बसत नव्हते खाली कधी. आता हे जे नर येतं तुमचं किती महिन्याचं? 4-4.5 महिन्याची नारी क्रॉस. नारी. काय वाटते आता? हे वाटतंय का की 4 महिन्याचं पिल्लं येतं? मला तर वाटत नाही की हे 4 महिन्याची पिल्लं येतात. त्यांचं स्ट्रक्चर तसं झाल्यामुळे असं वाटतं की जास्त दिवसाची. आता तुम्ही ती बारकी मशीन सलूनची वापरता, काय वाटतं केस कापताना त्यांना? एक नंबर मशीन आहे, अजिबात काय कुठं इजा वगैरे होत नाही त्यांनी. हल्लं वगैरे आता लोक म्हणतात की ह्यांना म्हणजे लवकर केस कापू नये किंवा काय. मी तर सांगितलं ती 2 राहिले, ते शे एक आणि ती एक, त्याची पण कापून टाका. काय झालं तर माझ्याकडनं ओरिजिनल नारीसवरनं घेऊन जावा. नाही ते होतील व्यवस्थित, त्यांचं काय नाही. खुराक किती घालता? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. खोराक काय एवढे 30 प्राण्यांना 1-1.5 किलो असं. ते बघा, मी 26 प्राण्यांना 1 किलो घालतोय, हे 1.5 किलो आहेत. 30 एक प्राणी येतं म्हणतात, 1.5 किलो घालतो. म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक तो आहे. बिना खुराकाचं जगतं हे मला पण माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे. आणि खुराक आमचा आता बंदच आहे. बंदच आहे, बंद होईल, कारण संबंधच नाही आता. लेंड्यांची कशी मागणी आहे तुमच्याकडे? सगळ्यात महत्त्वाचं आता लेंड्यांना आमच्याकडे भरपूर मागणी आहे सध्या. गांडूळ खताला. गांडूळ खताच. गांडूळ खत चांगलं की पावडर चांगली? पावडरचा रिझल्ट चांगला आहे, पण लोकांना अजून माहिती नसल्यामुळे. आता तुम्ही आंब्यांना घातलं, आता आम्हाला आंबा दिलं तुम्ही खायला, एकदम क्वालिटी. तसं लोकांना आता वाटते की ठीक आहे गांडूळ खत माहिती होतं म्हणून ती, पण पावडरचा रिझल्ट तुम्ही मका केली, आम्ही इथं व्हिडिओतनंच बघितली तिकडं, पण तुम्ही प्रत्यक्ष केली होती. तुम्ही दोघे कुट्टी करत होता, भाऊ. काय वाटत होतं साहेब? कुठे करता त्रास खूप झाला, पण त्याचा आनंद खूप भेटला. पण येते ना मका? 100% येते. आणि म्हणजे ह्या नुसत्या पावडरवर जरी शेती आपण केली डेव्हलप, 100% होणार. तरी 100% येते. आता तुम्ही खतापेक्षा पावडरचा रिझल्ट 1 नंबर आहे. गांडूळ खतापेक्षा पावडरचा रिझल्ट चांगला आहे. त्रास पण कमी, उत्पन्न जास्त. उत्पन्न जास्त. सगळ्यात महत्त्वाचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसं झालं की गांडूळ खताला जास्त तामझाम करावा लागतो. हो हो. पाणी मारा, हे सर्व चाळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. फक्त वाळलेले एकदा टाका मशीनमध्ये, बारीक करा, पावडर झाली की डायरेक्ट शेतात नेऊन टाका. तुम्हाला झाडाला टाकायची ते टाका, झाडाला टाका, आणि कुठेही टाका. लेंड्या जर टाकल्या तर त्या तशाच राहतात आणि त्याला बुरशी लागते. बुरशी लागते, बुरशीला कीड लागणार. कीड लागते. आळी झाली की ते झाडाला खाऊन टाक. खाऊन टाक. खाल्लं की विषय संपला. पण ही पावडरमध्ये तसं कन्वर्टच राहत नाही. हो, डायरेक्ट मातीच होऊन जाते ते. आता मातीमध्ये mix होते. ठीक आहे, तुम्ही गांडूळ खत विकताय, भविष्यात तुमच्याकडे लेंडी पावडर मागणार लोक. 100% मागणार. फक्त काय करायचं, जसं तुम्ही स्टेटस मला व्हिडिओ पाठवत होता ना, तसं स्टेटसला लावायचं. ह्यांनी काय सांगितले साहेबांनी की मार्केटिंग केल्याशिवाय तुमच्या मालाला व्हॅल्यू नाही. फार महत्त्वाचं. बस मग तेवढंच करायचं आहे, बाकी काय नाही. आता हे नर तर कुणी येऊ द्या आणि त्याने सांगू द्या हे 4 महिन्याचे आहेत, तुम्ही जरी सांगितलं ना तरी विश्वास बसणार नाही. म्हणजे त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. क्रॉसमधलं असलं तरी काय नाही, पण आपल्याला काय मटण मार्केट करायचं आहे, त्यामुळं विषय त्याचा काहीच येत नाही. पण असे नर 4 महिन्यात कुठल्याही शेडवरती असू द्या, वर असेल तरच बनतं. आणि जर क्रॉसमधला रिझल्ट बघायचा तर असा नरांचा बघायचा. नाही, शेडवरच पाहिजे किती झालं तर, कारण आमच्या खाली होतं ना. आता नव्हते. तुम्ही केलं होतं, खाली होतं तेव्हा किती लोक आलीत भेटायला? कोणच नव्हतं आलं, आणि खाली आमचे जगत पण नव्हते. सगळ्यात महत्त्वाचं, जगत पण नव्हते. नव्हते जगत. 2-3 वित्त एखादी 2 झाले ना तर 5-6 मधले आमचे 2-4 ताशीच जायचे, एखादे 2 जगायचे. अच्छा, म्हणजे 1-2% जगायचे. जगायचे. 1-2%, बाकी 80% गेले. आमच्याकडे वर्षभर लागायचे असे व्हायला. ग्राउंडला होते तेवढे. असे व्हायला वर्ष ते लागायचे. माती घाणं, कुठे काहीतरी पकडणं, तिकडे कारण की आम्ही ग्राउंडला बी 2-3 वित्त काढलेत ना. फक्त हे जर अजून एकदा केस कापले असतील, जेव्हा मी कापली होती तेव्हा, तर आता हे फोटो काढण्याच्या पेक्षा भारी असते. अजून वजन वेळेतच त्यांचं कापले वाढायचं. पाहिजे. आता ट्रिमर तर तुम्ही आणले, आता ते विशेष सगळ्या नाही. गोष्टी आहेत आता. फक्त तुम्ही फोकस ह्याच्यावरती करायचं. आता ह्यो ठीक आहे, तुमच्याकडे वेळ नसतो ना, आता हे टाकलंय ना, हे गोळा करा आणि ह्याला आपण जी चाळण नेहमीचे लावतो ना त्याच्यातनं काढा, पावडरच होईल, परत कामाला येईल. म्हणजे जास्त ताम नको. पण ह्यांचं चाऱ्याचं मॅनेजमेंट जर चुकलं की ह्यांचं स्ट्रक्चर चुकतं. खूप महत्वाची गोष्ट आहे ती. चारा वेळेतच पाहिजे. वेळेत आणि कमी असू द्या पण वेळेत पाहिजे. आणि जो आपण देतोय तो क्वालिटी दिला. क्वालिटी पाहिजे. गडबड आहे म्हणून मोठ्या कुट्टीतनं करून देणे, तसलं नाही केलं. मशीन मधला चारा पाहिजे आणि
पूर्णपणे म्हणजे ह्यांना आपल्याला दिवस संध्याकाळ किंवा काय दुपार बघणे नाही, सकाळचं एक 10 मिनटं संध्याकाळचं 10 मिनटं. आणि तुम्ही तर माझ्यापेक्षा मेहनत जास्त करता, त्यामुळं वेगळी गोष्ट आहे, कारण मी तेवढी करू शकत नाही. प्राण्यांमध्ये जर ताकद असेल तर 3 फुटावरून उडी मारतो, म्हणजे ते ताकद असल्याशिवाय नाही ना मारू शकत. म्हणूनच मी काय तुम्हाला सांगतोय की तुमचं एवढ्यावरती तेवढं करतंय की ह्या 3 फुटाच्या वरनं ते उडी मारतंय. आणि जर काय प्रॉपर माझ्यासारखं केलं तर हे अजून त्याच्यावरनं जंप मारून बाहेर येणार आहे. आम्हाला पूर्ण जाळी तुम्ही फक्त इथनं ग्रीन नेट बांधायचं, एक किंवा इथं एक वेल्डिंग करा. एक एंगल अजून मारायला. ते काय करतायत, खेळता खेळता पण जंप. हो बरोबर आहे, कारण माझं जे आहे ना ते एवढ्या वेळ 4 फुटाचं हाईट जास्त. आणि आत त्याच्यात गव्हाणी आमची, त्याच्यामुळं आमचं 4 फुटाचं असल्यामुळं तुम्ही इथपर्यंत एक जरी घेतलं ना आत्ता 2 बार जरी लावलं तरी चालेल, कारण ते लावावंच लागणार. आणि असा जर चांगला म्हणजे बारीक पावडरचा चारा दिला तर हे भविष्यात तिथनं काही इकडे येणारच आहे. आज ह्याच्यावरती एक जरी अँगल असतं तर तो प्राणी इकडे आला नसता. 2 लावाय पाहिजेत, म्हणजे जसं हे 2 येतं ना तसं हिथं एक आणि हिथं एक लावा, थोडीशी उंची होत्या, काय हरकत नाही. उद्या भविष्यात ते हे जे नर येतं ना तिकडनं इकडे याला तर कमी नाही करणार. 100% येणार. हो, ही मागच्या वेळेस एक हिटवर होती, तो तिथून आतमध्ये घुसला होता अर्धा. नाही म्हणजे हे आता ठीक आहे शांत आहे म्हणून, पण भविष्यात जर 2-3 असतील, इकडे एक नर असेल आणि हे इकडे एक असेल, आणि हे जे इकडच्या माऱ्या क्रॉसिंगला आल्यात ना तर हा वरनं इकडे येईल. येणार. म्हणून तुम्ही फक्त ह्याला अजून एक बांबू लावा. आणि असले नर तर होते तेच, विशेष नाही काय. असल्या माद्या पण येतात, तर गेली बघा नारी सुवर्ण क्रॉस माडग्याळ. ओरिजिनल नारी सुवर्णाला पण असं होत नाही, म्हणजे Structure जबरदस्त झालंय त्याचं. स्ट्रक्चर म्हणजे ऐकणारच नाही मी, म्हणून तर लोकांना त्याचं सांगतो height आहे. हाईट आणि तोंड बघा कसं त्याचं. तोंड पोटाचं नारी ते- सुवर्णाचं, आणि मागचा जो भाग आहे तो विजापुरीचा. त्याच्यामुळे काय आहे, अजून 4-5 महिने तिला थांबवा आणि त्याच्यानंतर तिला क्रॉस करा, एकदम सुपर रिझल्ट. तुम्ही पहिल्या वेळच्यापासून 2 आपल्याला तिला 2 100. पिल्ले झाली पाहिजे तिला पहिल्या वेळाला, असं नाही. ते कसं आहे तुमच्या चाऱ्यावरती नियोजन राहणार आहे. देणार. आता इथून पुढे होईल. नाही म्हणजे 2 तुमची अपेक्षा आहे, पण ती 2 पेक्षा जास्त देणार ना. जो मुर्गास आहे 12 टन, आता मी बघितला 10 टन मुर्गास आहे, तो जर घातला ना तून काही 3 पण देणार ना, ते त्याला काय पर्याय नाही. त्याच्यामुळं ते तशा पद्धतीनं पाहिजे. त्याचं स्ट्रक्चर तर एक नंबर झालं. आणि ह्यांचं तर काही मी तर म्हणतो अजून 4-5 महिने ठेवलं ना, हेच तुम्हाला शेड दन म्हणून दाखवतील. म्हणजे शिव जसा वाजवतो ना तसं हे वाजवतील. फक्त स्वतः विकलं पाहिजे, स्वतः स्टेटस लावलं पाहिजे. आता तुम्ही गांडूळ खताचं स्टेटस लावता तसं स्टेटस ह्या मेंढरांचं पण लागलं पाहिजे. मार्केटिंग केल्याशिवाय पर्याय नाही. टाकलीच पाहिजे आता स्टेटस. भल्याभल्याने फोन केला पाहिजे, दानवले साहेब येऊ का आम्ही तुमच्याकडे. हां, कारण मी नुसता फोन करून किंवा मी येऊन काय फायदा आहे. लोकांना माहिती पाहिजे की आहे यांच्याकडे. आहे. आता मी ह्यांना काय सांगितलं, तुम्ही गांडूळ खताचं स्टेटस लावा, या लागलेत ना, नेते ते ना, संपलं ना, तरी मागते ते. 500 किलो गेलं, अजून आहे, अजून ते लोक मागतात. आता पावडरचा एखादा वावर करा आणि त्या पावडरचा खताचा रिझल्ट आणि तुमच्या रासायनिक खताचा रिझल्ट दाखवायचा, बाबा हे पावडरचं खत आहे, आणि व्हिडिओत बोला. बोलल्याशिवाय तर काहीच नाही. मी बोललो तर माझी माती पण विकेल, पण तुम्ही जे पिकवलेलं ते विकणार नाही बोलला होतं. अशा पद्धतीनं बोला तुम्ही, कारण तुम्ही केलं पाहिजे सुरुवात. संपलाय पण आता नाही एक नंबर क्वालिटीचे. कारण असं खत म्हणजे मिळणारच नाही. तुम्ही बनवताय चांगलं आहे उलटं, पण काय होतं ह्याला मेहनत जास्त लागते. आता ह्या बेडमध्ये पाणी मारा, ह्याला सर्व चाळा, ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात ना. रिझल्ट तर येतोच की याचा, पण त्या पावडरचा तर रिझल्ट जास्त येईल. आणि हे जे तुम्ही वर काडी कचरा टाकताय ना, त्याच्यापेक्षा हे गिरीपुष्प टाका. हां, ह्याचं खाली टाका ना वाळूत, म्हणजे आपण जे खालचा थर टाकू ना त्याच्या खाली हे गिरीपुष्पाचं टाका, कारण हे खताचं झाड आहे. हां, तुम्ही ते ताग म्हणताय ना पेरायचं, त्याच्यापेक्षा हे नेऊन टाका ना. चांगलं होईल हिरवळीचं. लय हिरवाळीचं खत नाही, आणि ह्याच्यात युरियाचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे तुमच्याकडे तर येते, आमच्याकडे आम्ही लावलं आहे, आता बघूया, काय टेन्शन नाही. पण हे क्वालिटी खत तुम्ही घातलं होतं, घातलं नाही आपण, वापरलं ते पण झालं की तयार. झाली. आम्हाला पुरणार नाही. हां, आता मागणी जास्त आहे, नाही पुरवठा खूप कमी आहे. खूप पुरवठा. आता प्राणी वाढवा, एकमेवच पर्याय प्राणी वाढवा. आता पर्याय काय दुसरा आहे त्याला. आणि ह्याचा रिझल्ट पेक्षा म्हणजे पावडरचा रिझल्ट जास्त आहे. पावडर एक नंबर आहे ना आमच्याकडे. एक बॅग शिल्लक आहे बघ, ते आमच्यासाठी आम्ही ठेवली. अच्छा, घरी ठेवली. घरी ठेवली. मग ह्याची पण करायची ना बाहेर काढून.
करायची थांबा ना, सगळं काम एकदम कुठे हे घेतलं लोड. म्हणून दोडका लावायचा नाही. तुमचा दोडका किती रुपये किलोने गेला? दोडका गेला 10 रुपये. शी कितीनं जाते? 15. ही जाते 15 प्लस. आहे ना, काय काम करता याला? तुमच्या पावडर तर 50-60 रुपये. 50-60 जाते. दोडक्याला रोज फवारणी करायला लागते. त्याला काय नाही, ते लेंड्या नुसते आणल्यात आणि त्याच्यात मशनीत टाकलं पावडरच तयार होणार आहे. डायरेक्ट खतच तयार. आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला तर आंब्यांना आलाय. ह्याचा तर काय टेन्शन नाही, पण ह्याला काय होतं, मेहनत जास्त लागते. म्हणजे मी वैयक्तिक लावलं होतं म्हणून मी सांगतो की बेड लावू नये. कारण आमच्याकडे काय करतात, मुंगसं वरनं जाते ते. हा का? हा, मुंगसं वरनं जाऊन त्याला खड्डा काढून त्यातले गांडूळ खाते ते. अरे बापरे. आणि गुशी काय करते ते खालनं होल बायपास करून तिकडे निघतात आहे. नाही, मग गस खालून खाते. हा, म्हणून आम्ही काय वरनं खातो. म्हणून आम्ही काय केलं की ते बेडच लावायचं बंद केलं आणि त्याची पावडर करायची चालू केली. अजिबात काय त्रास नाही. एकाच दिवसात ते सगळं पावडर होते. आतमध्ये बघितलं का, आता आम्ही ह्यातून गांडूळ नाही, ह्याच्यातच सोडायचं. पावसाळ्यात ह्याचं पावडर करणार, म्हणजे माती गांडूळ खत करतात. आणि उन्हाळ्यात तुम्ही पावडर करा ना. आणि ती खाली असंच असतं, म्हणजे माझ्या खाली लेंड्या ज्या येतात ना त्यांची असं गांडूळ खत झालं. फक्त काय होतं, पावसाळ्यात त्याची ती माती करून खात्यात संपला. आणि जसा पाऊस जातो, ऊन पडायला सुरुवात झालं की गांडूळ खाली जातात, मरत नाहीत. दरवर्षी ते चालू सायकल. बस संपला विषय. कशाला मग जास्त काम करायचे. आणि पुढच्या वर्षी 25 टन मुरगाच करा. मी पण पुढच्या वर्षी कॉम्पिटिशनला राहणार आहे. कारण तुमचं आत्ता बघितलं आम्ही 10 टन, पुढच्या वर्षी आम्ही 15 टन करणार. नाही, मशीन फक्त थोडी आपल्याला आता मला वाटत नाही, कारण मशीन अपुरं पडणार आहे. कारण एकदम सगळं नाही, तर होणार नाही. तसं नाही करायचं. आपण काय करायचं, जसं आम्ही बॅलन्स करतो कसं की पावसाळ्याभरचा चारा करणे. तुमच्याकडे कसं काम, ती एकच काम आहे ना. नाही आलं की कसं ह्याला सकाळी 1 तास हां. आणि संध्याकाळी 1 तास, बरोबर. बस एवढंच ह्याच्यावर काम ठेवायचं. आणि जेवढं निघल तेवढं स्टोअर करणे. बरोबर. आता जरी ह्याची मोठी चाळण लावली, आता वरती झालंय ना, हो. तो राहिले ते काढणे, ह्याला बारीक चाळणीत करणे. काढून. म्हणजे प्रॉपर सर्व कामाला येईल. कारण चारा व्हायलाच जात नाही. चारा व्हायला गेला नाही पाहिजे, ते महत्त्वाचं राहील. म्हणजे चाऱ्याचे पैसे वाचतील, सगळं वाचेल, मेहनत कमी होईल, मोठ्या चाळणीत लवकर खुराक होईल. बंद झालं हो, त्यामुळे खुराक खुराक बंद झालं. लोक म्हणतात 1/2 किलो खुराक दिल्याशिवाय जगत नाही ते. नाही, खुराक बंद झाला आमचा. तर त्या पद्धतीनं करा, काय टेन्शन नाही. पहिले आमच्या घरात 2-4 पोती पडलेली असायची खुराकाची, फक्त खुराक. मेंढरांना हो. मग या मशनीमध्ये ते पैसे वसूल झाले तर खुराकाचं समजायचं. वेळ वाचतोय, पैसे वाचतायत. वेळ वाचतो आणि कसं होतंय की चारा व्हायला जात नाही ना व्हायला जात नाही. कुठेच. म्हणजे असं आपण कचरा टाकू शकत नाही, काय नाही त्या पद्धतीने. बाकी काय नाही त्या मशनीचं. फक्त एवढंच की सिंगल फेज आहे, त्यामुळं 1 तासाच्या वर चालत नाही. नाही चालते, 1-1.5 तास जाते आमच्याकडे. हा, मग काय मुरगासाला थंडीमध्ये, तर हा, उन्हात मुरगासाला तर 1 नंबर चालते. एक नंबर, एक नंबर. आणि त्याचा मुरगास एवढा बारीक असेल 800 किलो आम्ही याच्यावर काढला एका तासात ना. एका तासात. पण तो एवढा बारीक असेल की ह्यांना कळणारच नाही की कशाचा आहे मुरगास. काहीच नाही काय. हा, मग ते आम्ही मुरगास केलं ना, आमची कणसं चांगली त्यामुळे पुढे पाला उडायचं, पण मागच्या पिरियड सगळे दाणे उडायचे सगळे. एकदम पिवळा जर. आणि ते पूर्ण जड. हम्म. आपला घरचा एक मुलगाच पण कधी मुरगास जायचं नाही. केल्यानंतर साधारण त्यात किती दाणे पडत असतील. तरी नाही म्हटलं तरी तुम्ही जे फोटो पाठवले होते व्हिडिओ, हां. ते 250 ते 300 ग्रामचं एक कणीस होतं. हा, असं एका ताटाला 2 कणस. 1-2 असं हा, मग अर्धा किलो खुराक त्याच्यातच आलं की एका ताटामध्ये. एकाच ताटामध्ये. मग कशाला ह्यांना खुराक लय घालायचं नाही, आपल्याला. खुराकाची गरज आणि नाही. पुन्हाच्या वेळी काय करा, थोडंसं ज्वारी वर्गीय करा. ज्वारी उपटायची नाही, ज्वारीचं. कापायची, म्हणजे परत पालवी. परत फुटणार, बरोबर. बस. आणि ते लास्टला जी येईल ना पालवी, त्याचा कडबा करा, विषय संपला तुम्हाला. लई शेतात राबू नका, थोडंसं रिलॅक्स राहा. बरोबर आहे. कारण मी बघितलं ना 24 तासाचं बिझी शेड्यूल. आमच्यासारखं एकदम रिलॅक्स राहा. अजून पाहिजे तर 50 प्राणी ठेवा, पण ह्या शेतीतनं जे येणार आहे तेवढं ह्यांना पुरल एवढ्या पद्धतीनं केलं. कारण आपली पण लाईफ आहे, मी प्रत्येकाला ते सांगतो, आपली स्वतःची लाईफ जगता आली पाहिजे. त्या पद्धतीनं केलं तर काय टेन्शन नाही. स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढला पाहिजे. अरे सकाळी 6 ते संध्याकाळी 10 पर्यंत बिझी शेड्यूल. कामच थांबत नाही. मी एकदा सकाळी उठलं की ह्यांचं हां. पुण्याला ट्रॅक्टरवर गेले, सगळं काम म्हणजे सगळं दिवसच